उमरगा तालुक्यातील कदेर येथे आदी भागांमध्ये कार हणवी सण साजरा करण्यात आला। तसेच कर्नाटक आणि देशाच्या अन्य काही भागांमध्ये हा सण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। या दिवशी सकाळपासून गाय बैलांना न्हाऊ घातलं जातं। त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते। याशिवाय घरात मातीचे 2 बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात। त्यांची हरभऱ्याची डाळ, गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून बैलांची खांदेमळणी, बैलांच्या वशिंडापासूनचा पुढील भाग आणि मानेवरचा भाग म्हणजेच खांदा। कर्नाटकी बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते। खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते। यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात, म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात। त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते। कर्नाटकी बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कामाला झुपलं जात नाही, दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते। शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात, पूजा केली जाते। त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते। दुपारनंतर बैलाला सजवलं जातं, त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो, अंगावर झूल आणि बेगड्या चिटकवल्या जातात, डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते। या दिवशी नवीन वेसन, मोहरकी, कंडा बैलांना घातला जातो। बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात। त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते। ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते। यावेळी मल्लखांद्यांचे विशेष प्रात्यक्षिक युवक वर्गाने करून दाखवले। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, कदेर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।